विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी जो परिपाठ सादर केलेला होता त्यासाठी सगळ्यांनी आधी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर आज माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा परिपाठ होता, पण ते सर्व विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेसाठी गेलेले असल्या कारणाने आपण परिपाठ हा न चुकवता आम्ही आपल्या समोर आमचा सर्व स्टॉप मधील सर्व सहकारी बंधू, सर्व शिक्षक आपल्या समोर परिपाठ सादर करणार आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही परिपाठ सादर करतात बिलकुल त्याच पद्धतीने आम्ही पण एक छोटासा प्रयत्न तुमच्याकडून शिकण्यासाठी आणि तुम्हाला काही गोष्टी शिकवण्यासाठी हा परिपाठाचं सादरीकरण आम्ही करत आहोत. सर्वप्रथम उपस्थित सर्व शिक्षकांसाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. एक संस्कार देण्यासाठी, बाल संस्कार देण्यासाठी हा परिपाठ सादर केला जात असतो. सर्वप्रथम मी आजच्या परिपाठाची सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला पंचांग सांगू इच्छितो. आजचा वार शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025. सूर्योदय सकाळी 6:28 झाला आणि आजचा सूर्यास्त होणार आहे संध्याकाळी 6:30. आजची तिथी आहे आश्विन शुद्ध पंचमी. आजचं जे नक्षत्र आहे ते अनुराधा नक्षत्र आहे आणि 1947 हा शके आहे. मी सर्वप्रथम सुविचार सांगण्यासाठी बोलवित आहे आमचे सन्मित्र सहकारी आदरणीय डोडे सर. आजचा सुविचार कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवा. त्याचबरोबर अजून एक दुसरा सुविचार सांगण्यासाठी आमचे सन्मित्र सहकारी आदरणीय पवार सर आपल्या समोर परत एकदा सुविचार सांगण्यात. कारण सांगणारी लोक कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत नाही. मित्रांनो, परिपाठामध्ये पुढचा क्रम येतो दिनविशेषचा आणि दिनविशेष सांगण्यासाठी मी बोलवित आहेत आपल्या विद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक आमचे सहकारी आदरणीय शिरसाट सर. आजचा दिनविशेष जागतिक पर्यटन दिन आणि दुसरा दिनविशेष भारताचे थोर क्रांतिकारी भगतसिंग यांचा जन्मदिवस 1907. जीवन जगण्यासाठी ज्या पद्धतीने काही नियमांची गरज असते, संस्कृतले आतमध्ये येणारे सुभाषित जे आहेत आपल्याला जीवन जगण्याची कला समजवतात. ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय जेयू पाटील सर हे आपल्या समोर संस्कृत मधील सुभाषित सांगण्यासाठी येत आहेत. संस्कृत सुभाषित आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, या सुभाषिताचा अर्थ आहे, आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो तेव्हा आपण हे सुभाषित निश्चित ऐकतो. याचा अर्थ आहे गुरु हा ब्रह्मा आहे, जो विश्वाच्या निर्मात्याप्रमाणेच परिवर्तनाचे चक्र चालवतो. गुरु म्हणजे विष्णू म्हणजेच रक्षक, गुरु म्हणजे शिव म्हणजेच संहारक, जो आपल्याला दुःखांपासून दूर नेतो. गुरूंनी स्वतः ब्रह्मदेवाच्या रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे, म्हणून गुरूंना प्रणाम. धन्यवाद. धन्यवाद सर, गुरूंवर आधारित हे सुभाषित सांगितल्याबद्दल. आमचा परिपाठातील पुढचा क्रम असतो बोधकथेचा. बोधकथेतून आपल्याला एक उत्तम तात्पर्य भेटतं आणि जीवन जगण्याची एक दिशा मिळते. मी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय आमचे मार्गदर्शक एम बी पाटील सर यांना मी बोधकथा सांगण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार मित्रांनो, सन्माननीय मंच आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आमची एक पर्वणी आहे. तुमच्या समोर परिपाठ सादर करणं आमचा एक होणारा आनंदातला एक द्विगुणित भाग आहे. माझ्याकडे आहे एक कथा सांगण्याचा उंच भरारी घेत होता, पण एक जो पक्षी होता म्हणजे त्याच्यातला सोबत जोडीदार, तो एका फांदीवर बसून दिवसभर त्या ठिकाणी बसायचा पण उडू काही शकत नव्हता. तर त्याने राजाने विचार केला की हा उडत का नाही, याच्यावर काहीतरी आपण शोध घेऊया. त्याने अनेक प्रकारच्या विभागातील नामवंत पक्षी तज्ञ ज्यांना माहिती आहे की अशा लोकांना आमंत्रित केलं. कोणी काय बदाम खाऊ घातले, कोणी काजू खाऊ घातले, कोणी चांगल्या प्रकारचा त्यांना आहार दिला, अनेक प्रकारचं खाऊ घातलं, पण तो
पक्षी काय त्या फांदीवरनं उडत नव्हता, दिवसभर बसून राहायचा, रात्रभर तिथेच बसून राहायचा. पण त्याचा जो जोडीदार होता तो खूप उंच भरारी घ्यायचा. तर राजाला एक मोठं संकट पडलं, एक जोडीदार उंच उडतोय पण एक जोडीदार काय उंच उडत नाही. त्याने अनेक प्रकारचा प्रयत्न करून सुद्धा त्याला यश येत नव्हतं. मग गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ही बातमी पसरली. नंतर एक शेतकरी दादा आला. तर त्या शेतकरी दादाने काय केलं असेल याविषयी मी तुम्हाला सांगतो. तर त्या शेतकरी दादाने काय केलं, एक झाडं कापणारा किंवा झाडं तोडणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला थोडं आमंत्रित केलं आणि ज्या फांदीवर बसणारा तो पक्षी होता, गरुड पक्षी नेहमी त्या ठिकाणी बसून राहायचा, थोडस निष्क्रिय होता, कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही, कोणत्याही प्रकारचं उडायचं नाही. आपल्या सोबत जोडीदार उंच भरारी घेतोय म्हणून ते पाहून तो पण उडत नव्हता. मग त्याने काय केलं, दिवसभर बसून राहत असलेला ह्या पक्ष्याची जी झाडाची जी फांदी आहे ती फांदी डायरेक्ट तोडून टाकली. तोडल्यामुळे काय झालं, त्याला तिथं कोणत्याही प्रकारचा आश्रय नव्हता. तो आश्रय नसल्यामुळे मग त्याने काय केलं, तर त्या ठिकाणाहून तो डायरेक्ट थोडस काय असं पण उडून लागला. उडता उडता मोठ्या प्रमाणात तो भरारी घेऊ लागला आणि अशी उंच भरारी घेतली की पहिला जसा पक्षी उडत होता तसा हा पण पक्षी उडू लागला. म्हणून जीवनामध्ये आपलं स्थान आपण ओळखणं गरजेचं आहे. आपण निद्रिस्त न राहता आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टीचं जे काही मौज मजा संकट असतं याला मात करून आपण ज्यावेळेस आपलं आश्रयस्थान सोडून जेव्हा दुनिया बाहेरची पाहतो तेव्हा अशी दुनिया बाहेरची पाहून आपण कंटाळा सोडून बऱ्याचशा गोष्टीचं जे आपल्याला वाईट सवयी असतात त्या सोडून आपण जर दुनियादारी किंवा बाहेरची दुनियाचा काही अनुभूती घेतली त्यावेळेस आपल्यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारचा याच्यातून बोध असा होतो बेटा की आपण एका ठिकाणी न राहता, आपण कोणत्याही प्रकारचं निष्क्रिय न करता आपण कार्यशील असावं. एकाच गोष्टीवर न राहता बऱ्याचशा गोष्टीची अनुभूती आपण घेत राहावी, हे याच्यातून बोध होतं. धन्यवाद. मला सरांनी बोधकथा मांडण्याचं थोडंसं तुमच्या समोर एक मोठं काम दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी. धन्यवाद सर. विद्यार्थी निश्चितच आपल्या सांगितलेल्या कथेवर बोध घेतील. मित्रांनो, कमी शब्दांमध्ये गह सांगणारे जे छोटे छोटे सुभाषित असतात त्यांना म्हणी असं म्हटलं जातं आणि त्या म्हणी या लोकांच्या अनुभवापासून तयार झालेल्या असतात. अशीच म्हण आपल्या समोर सादर करण्यासाठी आमचे सन्मित्र सहकारी आदरणीय पावरा सर आपल्या समोर म्हण सादर करीत आहेत. आजची म्हण, आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे, या म्हणीचा अर्थ मोठे संकट आले की बचाव कसे आपल्याला उघड जाते. धन्यवाद सर. विचार आणि त्यावरील प्रक्रिया यांना उत्तेजित करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये कोडी खूप महत्वाच्या असतात आणि याच प्रकारे विज्ञान कोडी सांगण्यासाठी मी आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मार्गदर्शक आदरणीय बच्चाव सर यांना कोडी सांगण्यासाठी आमंत्रित करतो. आजचा अभिनव उपक्रम ज्यांच्या विचारातून आला ते विखरणकर सर यांचे मी अभिनंदन करतो. असे विचार प्रवर्तक कार्यक्रम झाले पाहिजेत, कारण शिक्षक म्हटला की इनोव्हेटिव्ह असला पाहिजे, नवनवीन काही ना काही त्याच्या डोक्यात असलं पाहिजे. सरांचं मी व्यक्तिशः अभिनंदन करतो. आणि कोड जे विचार करायला लावतात, डोळे सरांनी एक सुविचार सांगितला, अशी संपत्ती जेव्हा जी कोणी चोरी करू शकत नाही. कुठली असते ती संपत्ती? व्हेरी गुड. ज्ञान. ज्ञान अशी संपत्ती ज्याच्यात कोणाचा हिस्सा वाटा किंवा चोरीला जाऊ शकत नाही. मी जे कोड सांगणार आहे ते पर्यावरण आणि विज्ञानाशी संबंधित आहे. गवतासारखी पाने चहात टाकून पितात, सर्दी खोकला तापाला लगेच पळवून लावतात, ओळखा मी कोण. नवीन, गवतासारखी पाने चहात टाकून पितात, सर्दी खोकला तापाला लगेच पळवून लावतात, गवती चहा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान प्रकारे आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे तुम्ही. मित्रांनो, ज्ञानाचे मूल्यमापन किती झाले? तुम्हाला ज्ञान जे मिळत आहे त्याचा मागोवा घ्यावा लागत असतो आणि तो नेहमी प्रश्नोत्तरातूनच घ्यावा लागत असतो. याच प्रकारे आपल्या समोर विज्ञान कोडींच्या नंतर प्रश्नमंजुषा आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक त्याचबरोबर मार्गदर्शक आदरणीय चव्हाण सर
आपण शिकलेल्या ज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी ते तपासण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण निश्चितच देणार. आदरणीय सर. सोपे प्रश्न आहे. नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? कुठे नाही. नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे? आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ती आशिया खंडातली. माहिती आहे तुम्हाला? कोणीतरी बोललं. आता त्या झोपडपट्टीचं पुनरुज्जीवन होणार आहे की राहणार नाही? मुंबईत आहे, पण कुठल्या भागात आहे? धारावी. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा जोडली जाते? पालघर जिल्हा गुजरात. पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा जोडली जाते? दादरा नगर हवेली. सामान्य ज्ञान तुमचं कच्चं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या गडावर आहे? धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तुम्ही ताट बसा ना, आम्ही जोक पण सांगू शेवटी पण. मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपल्याला कधीतरी कंटाळा येतो, कुठेतरी काम करत असताना आळस येतं, त्यावेळेस आपल्या समोर जर एखादं मस्त डीजेच्या समोर लागलेलं जर गाणं आलं तर अंगातलं जे आळस आहे ते कुठं पडून जातं. पण आपण इथे ते नाही करू शकत. पण निश्चितच आपण तुमच्यावर संस्कार होतील असं गीत निश्चितच सादर करू शकतो. मी विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय वाय पाटील सर यांना विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांना एक संस्कार होतील असं इथं त्यांच्याकडून सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो अभिनव उपक्रम आहे, काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं शिकायला मिळतात, काही गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवतो. तर ज्ञान हे आदान प्रदानचं साधन आहे थोडक्यात. आणि आजचा जो काही उपक्रम आहे, आपल्या विद्यालयाचे शिक्षक आदरणीय विक्रांत सर यांच्या कल्पनेतनं तो तयार केलेला आहे. या परमपूज्य गुरुमावळी साने गुरुजींचं या आपल्या शाळेला नाव देण्यात आलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं जे काही गीत आहे, बलसागर भारत हो. आता हे बलसागर भारत हो आपण जनरली बऱ्याच वेळा आपल्या ज्या नेहमीची जी काही चाल आहे तर त्या चालीवर आपण गात असतो, म्हणत असतो. परंतु मी एकदा असंच अगोदर जे काही ज्याला आपण दूरदर्शन म्हणतो त्या दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये हे गीत थोडं वेगळ्या पद्धतीने त्याचं सादरीकरण झालं आणि ते चाल मलाही आवडली मित्रांनो. आणि त्या चालीमध्ये मी तुमच्या पुढे एक गीत सादर करण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो मित्रांनो. तर साने गुरुजी लिखित बलसागर भारत हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी
राहो विश्वात शोभुनी राहो एकांकन करी बांधियले कंकन करी बांधियले जनसेवे जीवन दिदले राष्ट्रार्थ प्राणये उरले मी सीतमराया लाओ मी सीतमराया लाओ बलसागर भारत ओ बलसागर भारत ओ विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हिमिर घोर संवारीन या बंधुसाया लाओ या बंधुसाया लाओ बलसागर भारत ओ बलसागर भारत ओ विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाओ या कार्य कराया लाओ. ठीक आहे. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानतो आणि ज्या परमपूज्य गुरु माऊलींचं आपल्या शाळेला जे काही नाव देण्यात आलेले आहे त्यांनी आपल्या देशासाठी काय कार्य केलेले याची सर्व माहिती तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सर. यानंतर शिरसाट सरांनी जे दिनविशेष सांगितले आजच्या दिवसाला विशेष महत्त्व का आहे आणि काय आहेत त्याचं व्यक्तिविशेष माहिती सांगण्यासाठी आदरणीय सावंत सर यांनी थोडक्यात भगतसिंग यांची माहिती सांगायची. विद्यार्थी मित्रांनो, आज थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म हे पंजाब प्रांतातील बंगा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई विद्यावती आणि वडील किशन सिंग होते. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांनी व 2 काकांनी तुरुंगातून सुटका झाली त्याच वेळेस या भगतसिंगांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांना हिंदी, इंग्रजी, पंजाबी बोलायला आणि वाचायला शिकले. 12व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडात पंजाबमध्ये जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला ते हत्याकांड बघून त्यांचं मन हादरलं. अभ्यास सोडून त्यांनी 1926 मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली. त्यानंतर 8 एप्रिल 1929 रोजी दिल्ली विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट फोडण्यासाठी शिक्षेसाठी त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग हे थोर क्रांतिकारक होते. त्यांनी अशा प्रकारे दिल्ली विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट केल्यामुळे त्यांना फाशी शिक्षा झाली आणि ते आपल्या देशासाठी हुतात्मा झाले. अशा या भगतसिंगांना आजच्या त्यांच्या जन्म दिवसाबद्दल आपण त्यांना श्रद्धांजली वाहू. धन्यवाद सर. मित्रांनो, सर्वांनी ताट बरं. आपण आपल्या परिपाठातील शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला हसायचं पण आहे.
आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आमचे सन्मित्र आदरणीय AR पाटील सर आपल्याला एक कृतीयुक्त गीत सादर करून दाखवणार आहेत. ते गीत बसल्या बसल्या तुम्ही पण सादर करायचं आहे, तुम्ही पण ऍक्टिव्हिटी करायची आहे. जर तुम्हाला उभं राहून ओके कृतीयुक्त गीत जे आहे आपण सगळ्यांनी उभं राहून करायचं आहे. थांबा ना आधी एक साथ खडे होंगे खडे हो. आदरणीय AR पाटील सर. विद्यार्थी मित्रांनो थोडं इकडे सरकून घ्या, त्या लहान मुलांना दिसणार नाही. सरकून घ्या इकडे. त्या लहान पोरांना मध्ये टाकलं असतं. हा चला लवकर. सर्वप्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजपर्यंत कुठल्या शाळेमध्ये शिक्षकांचा परिपाठ सादर झाला असेल नसेल मला माहित नाही, परंतु माझ्या पाहण्यात ही आपली पहिली शाळा आहे की ज्या ठिकाणी शिक्षकांचा आज परिपाठ सादर होतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांच्या अभिनव कल्पनेतून हा परिपाठ साकार होतोय ते आमचे सहकारी मित्र आदरणीय विक्रमकर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच पद्धतीने दुसरी महत्वाची सूचना प्रत्येकाने माझ्याकडे पाहायचं आहे. ज्या पद्धतीची मी कृती करेल त्या पद्धतीची कृती आपल्याला सुद्धा करायची आहे. अत्यंत नाचून हे गाणं होऊन जाऊ द्यायचं आहे. माझ्या हातामध्ये एका हातात माईक असेल म्हणून मला परिपूर्ण कृती करता येणार नाही, पण तुम्ही त्या पद्धतीची कृती करायची आहे. तरी मी सरांची मदत घेईल माईक घेण्यासाठी. सर्वांनी ऍक्शन मध्ये यायचं आहे. सुरुवात ते बँड पथक त्यांनी सुद्धा आपलं साहित्य खाली ठेवून द्यायचंय. लहान लेकर मुलांनी इकडे पाहायचंय. चला इकडे बघा, स्टार्ट करायचं आहे बघा. हा राम नारायण बाजा बजाता, बोला तुम्ही पण. राम नारायण बाजा बजाता, सर्वांनी नाचायचंय बोलायचंय. धूम 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 ढोलक बजाता, धूम 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 ढोलक बजाता. तर्रम तर्रम ताशा बजाता, राम नारायण बाजा बजाता. आवाज वाढवा. राम नारायण बाजा बजाता. ट्रिंग 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 घंटी बजाता. ट्रिंग 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 घंटी बजाता. राम नारायण बाजा बजाता. राम नारायण बाजा बजाता. ताक दिना दिन ढोलक बजाता. ताक दिना दिन तबला बजाता. राम नारायण बाजा बजाता. राम नारायण बाजा बजाता. स्विंग 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 सितार बजाता. स्विंग 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 सितार बजाता. पम 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 ट्रम बजाता. राम नारायण बाजा बजाता. राम नारायण बाजा बजाता. धन्यवाद. मित्रांनो एकदा खाली बसून घ्या. याचा हात बैठे बैठ जाओ. विद्यार्थी मित्रांनो एक खाली बसा, आवाज नको. लवकर बसा, बसा लवकर बसा, आवाज नको. एक साथ बैठे बैठे सावधान.
आमच्या आजपर्यंत ज्या ट्रेनिंग झाल्या किंवा यापुढे होत राहणार आहेत या सर्व ट्रेनिंग्समध्ये आम्हाला प्रशिक्षणातून एक गोष्ट निश्चित सांगितली जाते की शनिवार हा दप्तराविणा असला पाहिजे. त्या शनिवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. इथं 10वीचे विद्यार्थी परिपाठ सादर करण्यासाठी आले नाहीत म्हणून आम्ही तुमच्यासमोर आज छोटेखानी प्रयोग सादर केला आणि मी एकच शब्द सांगितल्याबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला होकार दिला म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यात शेवटी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आबासाहेब सिसोदे सर हे या पूर्ण उपक्रमाच्या संदर्भात एक आपल्यासमोर एक प्रतिक्रिया सादर करतील. आदरणीय सर. नमस्कार, शुभ प्रभात सगळ्यांना. बरं, सामान्य ज्ञान पडताळून पाहूया बरं, कोणाला किती माहिती येते. हा, मला सांगा, आपल्या धुळे जिल्ह्याचं सुरुवातीचं पूर्वजांचं नाव काय होतं? आपल्या धुळे जिल्ह्याला आधी काय म्हणायचे बरं, माहिती तुम्हाला? नाही माहिती ना? मग आपल्या धुळे जिल्ह्याला, धुळे या शहराला रसिका म्हणायचे. काय म्हणायचे? रसिका. समजलं सगळ्यांना? हा. आता भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले आहे? ज्यांना येत असेल त्यांनी बोट वरती करा, मग मी त्यांना विचारेल. सांगा बरं, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले आहे? मोहिनी सांग बेटा. शाबास. स्वामीनाथन, डॉक्टर स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहे. यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? कोठे होतो? प्रयागराज, अलाहाबादला. कुठे होतो? प्रयागराज, अलाहाबाद. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे? कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे? सांगा. बरोबर आहे. उभी राहा बेटा. अंदमान निकोबार बेट. कुठलं बेट? अंदमान निकोबार. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनो, सामान्य ज्ञान विषयी तुम्ही अभ्यास करा आणि इथे प्रश्नांची उत्तरं देत चला, म्हणजे सगळ्यांचं ज्ञानही वाढेल. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपल्याला संवादन कौशल्य या एका कौशल्यावर आधारित मॅडमांनी छान प्रश्नांची विचारपूस केली. यानंतर मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आबासाहेब सिसोदे सर यांना बोलवतो, यांनी प्रतिक्रिया द्यायची. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो की कोणतीही समस्या, कोणतीही अडचण ही तात्पुरती नसते, ती सोडवली जाते. आणि आज मला खूप आनंद झाला की परिपाठ सादर करत असताना इयत्ता 10वीचा वर्ग या ठिकाणी नसल्यामुळे जरी ती अडचण आली पण त्याच्यावर जो मार्ग काढतो तो यशस्वी होतो. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी सचिन विक्रमकर सरांनी दाखवलं, म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विशेषतः आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सर्वांनी सहभाग घेतला, त्यामुळे त्यांचेही सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, परिपाठ हा खूप महत्वाचा असतो, त्याच्यातनं अनेक बोध होतात. मी काल या ठिकाणी एक पिक्चर दाखवण्यात आला आपल्याला, आणि अचानक एका मुलीला मी बोलवलं. तिला म्हटलं, बेटा हा जो तू पिक्चर पाहिला, या पिक्चरचा सारांश काय होता? तिने मला एका मिनिटात सांगितलं, सर उत्तर दिलं. ती असे म्हणाली की सर, याच्यामध्ये प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहतो. काय पाहतो? स्वप्न. पण स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नाची प्रत्यक्ष जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण कृती करतो ते शून्य असते. पण अशाही वेळेस तुमचं स्वप्न जर तुम्ही तुमच्या शिक्षकांपुढे मांडलं, आई वडिलांपुढे मांडलं,
तर ते निश्चित तुम्हाला पाठिंबा देतात. तर त्या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं की एक मुलगी अशी म्हणत होती की मला कोण बनेगा करोडपती मध्ये जायचंय, पण ती शाळेत काहीच अभ्यास करत नव्हती, शाळेमध्ये मागे होती. स्वप्न तिचं काय होतं, कोण बनेगा करोडपती मध्ये जायचं. पालकांनी तिच्या वर्ग शिक्षकांना सांगितलं की हिची अशी अडचण आहे. मग वर्ग शिक्षकांनी त्याच्यावर एक उपाय केला. मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलेलो आहे की सर्वात मोठी, आता तुम्हाला या ठिकाणी जीव पाटील सरांनी सांगितलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, ते सुभाषित तुम्हाला सांगितलं की गुरु हा खूप मोठा ज्ञान देतो. आणि त्यावेळेस त्या शिक्षकाने एक आयडिया केली आणि आयडियानुसार त्या मुलीला फोनद्वारे आवाज बदलून करण्यात आलं की बेटा तुझं अभिनंदन की तुझं कोण बनेगा करोडपतीमध्ये तुझी निवड झालेली आहे, असं त्यांनी सहज तिला सांगितलं. आता कोण बनेगा करोडपतीला जाण्यासाठी तिला काय करावं लागेल, ती डायरेक्ट जाईल का, डायरेक्ट बसेल का, डायरेक्ट उत्तर देईल का, नाही. काय करावं लागेल तिला, अभ्यास. काय करावं लागेल, अभ्यास. मग तिने सतत अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर ती मुलगी सर्वात मागे त्या ठिकाणी यायची आपल्या वर्गामध्ये. पास होताना ती त्या वर्षी 1 नंबरने आली. किती नंबरने, 1 नंबरने. हा बदल कोणी घडून आणला तिच्यामध्ये, कोणी घडून आणला, शिक्षकाने. आणि म्हणून आज आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी त्या निमित्ताने प्रसंग काही असो, किती अडचण येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, पण त्याच्यावर मार्ग काढतो तोच माणूस यशस्वी होतो, असं या सर्व शिक्षकांनी तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग या ठिकाणी दाखवलं. म्हणून मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे